नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 27वे. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आणि मी नाशिकला गेले. निघताना रामकृष्ण परमहंस, शारदामा आणि स्वामी विवेकानंदांच्या फोटोला नमस्कार केला. सखी म्हणाली, नर्मदालयाचं पुढे काय? काळजी तर असेलच ना तुला. ठाकूरांना काही मागत का नाहीस? पुढच्या महिन्यापासून एडीएम कॅपिटल फंड संस्थेकडून येणारी मदत थांबणार आहे. मी हसले. सखी माझा स्वभाव तर चांगलाच ओळखते. मग असं विचारून ती माझी परीक्षा बघते का? तेही ठाकूर आणि मीही ठाकूर. इतकं आमचं अद्वैत असताना त्यांना वेगळ्यांनी आणखी मी काय सांगणार? संस्थेच्या समस्या ते जाणत नाहीत का? नाशिकला आमच्या पुस्तक भिशीतल्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. नर्मदालयाच्या प्रगतीबद्दल ऐकण्यास त्या उत्सुक होत्या. मी जेव्हा सांगितलं की आता जून महिन्यापासून आम्हाला मिळणारी एडीएम कॅपिटल फंड या संस्थेची आर्थिक मदत बंद होणार, त्यामुळे 10 गावातील नर्मदालय बंद होऊन फक्त बैरागगड येथील काम चालू राहील, त्यावर एक मैत्रीण म्हणाली, तू या 1000-1200 मुलांना नव्या आयुष्याची स्वप्न दाखवलीस. ते मन लावून अभ्यासही करायला लागले. या मुलांच्या स्वप्नांचं आता काय? तुझ्या 30 शिक्षिका ज्या आजवर कधी घराच्या बाहेरही पडत नव्हत्या, त्यांना तू एक सन्मानाचं आयुष्य दिलंस. पुन्हा त्यांचं आयुष्य 4 भिंतींच्या आत बंदिस्त होणार का? तर मला आर्थिकदृष्ट्या आता शक्य नाही म्हणून तू हात वर करते आहेस. या मुलांच्या स्वप्नाशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला होता? या महिलांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू म्हणतेस ते खरंय, पण पैशाचं नाटक मी करू शकत नाही. एवढे पैसे कुठून आणायचे? आम्ही मैत्रिणींनी काही मदत केली तर? एका वर्षाचा साधारणपणे खर्च 20 लाख रुपये येतो. एवढा निधी कुठून उभा करायचा? माझी तुटपुंजी पेन्शन कुठे कुठे पुरी पडणार? आपण एका मुलामागे 3000 रुपये खर्च गृहीत धरू. आपल्या महाराष्ट्रात अशी काही कुटुंब निघणार नाहीत का जी या शिक्षणासाठी मदत करू शकतील? थोडा वेळ लागेल, पण तुला वाटतं इतकं अशक्यही नाही. मैत्रिणींच्या बोलण्यातला आत्मविश्वास कौतुकास्पद होता. एवढ्या लोकांशी संपर्क कोण आणि कसा करणार? माझ्याकडे मोबाईलला रेंज नाही, इंटरनेट नाही आणि मुख्य म्हणजे फारशा ओळखीही नाहीत. मग संपर्क कसा करणार? मला अजूनही सगळं अशक्यच वाटत होतं. ते तू आम्हा मैत्रिणींवर सोपव. आम्ही स्वतः शेजारी पाजारी, नातेवाईक आणि ऑफिसमधले सहकारी यांना पटवून देण्याचा प्रयत्न करू. तू जे काम करते आहेस ते आम्हाला आमच्या घर संसारामुळे शक्य नाही. आम्हाला जे शक्य आहे ते तर आम्हाला करू दे. जमलेल्या इतर मैत्रिणींनी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. सखी म्हणाली, बघ, एक एक दरवाजा उघडायला लागला आहे ना, तू उगीच काळजी करतेस. त्या रात्री खूप शांत झोप लागली. जून महिन्यात पुन्हा बैरागगडला आले. नित्याची कामे सुरू झाली होती. थोडेफार पैसे संस्थेच्या खात्यात जमा होते. माझी 2-3 फिक्स डिपॉझिट्स मोडली आणि ते पैसे संस्थेच्या खात्यात जमा केले. वैशाली आणि तिच्या गुरुबंधूंकडून मदत यायला सुरू झाली. कधी कधी ते महिन्याचा किराणा देखील भरून देत. अशा वेळी फक्त दूध विकत आणावं लागेल. विशेष म्हणजे पुण्याच्या एका नर्मदा भक्ताने आमच्या संस्थेची वेबसाईट देखील बनवून दिली. वाटली होती तेवढी आर्थिक काळजी करावी लागली नाही. मैत्रिणींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दत्तक योजना, फी स्पॉन्सरशिप पण सुरू झाली. एक दिवस गीतेचा 9वा अध्याय म्हणत होते. 22वा श्लोक म्हणताना थबकले, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे नेमकं काय? या श्लोकाबद्दल शंकराचार्यांनी थोडं वेगळं भाष्य केलं आहे. जे भक्तजण मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी ते भक्तगण एकच आहेत अशा भावनेने अद्वैतपणे माझी उपासना करतात, त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो.
शंकराचार्य योगक्षेम या शब्दाचे 2 भाग करतात. योग म्हणजे जे भक्ताकडे नाही ते उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे जे भक्ताकडे आहे त्याचे संरक्षण करणे. आजवर हे भाष्य अनेकदा वाचलं होतं, पण आज त्यातल्या अद्वैत शब्दाने माझं लक्ष वेधलं. आजवर आपण हेच तर मानत आलोय, मी आणि ठाकूर वेगळे कुठे आहोत. माझ्या विचारांकडे सखीचं लक्ष असावं बहुधा. ती म्हणाली, कर्मण्येवाधिकारस्ते म्हणत काम करत असताना योगक्षेमम वहाम्यहम चे वचन देणारा तो आहे आणि त्यासाठी इतरांना माध्यम बनवणारा पण तोच आहे. यावर पूर्ण श्रद्धा ठेव भारती. एक दिवस शालिवाहन येथील नर्मदालयात गेले तर समोरच अमरकंटकच्या बानी गोपाल माताजी भेटल्या. मी आश्चर्यचकित. त्या अशा अचानक इथे भेटतील अशी कधी कल्पनाच केली नव्हती. कुणी जीवाभावाचं भेटावं असं मनापासून आनंद झाला. त्यांच्याच आश्रमातून आम्ही 2005 साली नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली होती. आता त्या 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांची नर्मदा परिक्रमा अनवाणी करीत होत्या. आनंदाची गोष्ट म्हणजे त्या शालिवाहन येथे चातुर्मास करण्यासाठी आल्या होत्या. नर्मदा परिक्रमेत असताना आम्ही ज्या खोलीत थांबलो त्याच खोलीत आता त्यांचाही मुक्काम होता. बानी माताजींच्या तिथल्या वास्तव्यात माझ्या त्यांच्याशी भेटी वाटल्या. साधा निर्गर्वी स्वभाव, समर्पण भाव, बोलण्यात विनोदाची झालर आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. आमची विशेष गट्टी जमली ती रवींद्र संगीतामुळे. त्या गायच्याही छान. अशाच एका भेटीत शिक्षणाचा विषय निघाला. मी म्हणाले, कॉलेजमध्ये असताना कॉमर्सचे कोणते विषय होते, त्यात मी काय शिकले, आता काही आठवत नाही. त्यावर त्या सहजच म्हणाल्या, खरं आहे गं, मी तर अर्थशास्त्राची विद्यार्थिनी होते आणि नंतर अर्थशास्त्र शिकवलं देखील. पण त्या अर्थशास्त्रातलं एकच सूत्र मला छान उमगलं आहे, हाऊ टू कन्वर्ट लिमिटेड इनटू अनलिमिटेड. अर्थातच लिमिटेड आनंद अनलिमिटेड कसा करायचा हे मला छान जमतं. प्रत्येक गोष्टीला त्या किती सुंदर असं म्हणायच्या. मी तर त्यांचं नाव सुंदर माताजी असंच ठेवलं होतं. त्यांचा निरोप घेताना प्रत्येक वेळी म्हणायच्या, किती छान वाटतं गं तुला भेटलं की. खरं तर त्यांना भेटल्यावर मला काय वाटायचं हे मला बापडीला शब्दात कधी व्यक्तच करता आलं नाही. मी फक्त भारावून जायचे. अशाच एका भेटीत मी त्यांना म्हणाले, माताजी, मी शिकवते मुलांना. आमच्या वसतिगृहात अनेक मुलं राहतात. नर्मदालयाचं काम दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक अडचणी येतात. त्यांचं निराकरण देखील होतं, पण या साऱ्यात मी कुठेच नसते. नर्मदा परिक्रमेत असताना मला संन्यास घ्यावा असं वाटायचं. आजही ती इच्छा प्रकर्षाने आहे, पण माझं आयुष्य हे भलत्याच दिशेने जात आहे का. आपण ठरवून काही होत नसतं भारती. योग्य वेळ आली की होईल तुझी संन्यास दीक्षा. तुम्ही द्याल मला संन्यास दीक्षा. उत्तरादाखल माताजी फक्त मोठ्याने हसल्या. धन्यवाद.